मग 26 जून 1999 रोजी मला कन्यारत्न झालं आणि ज्या दिवशी कन्यारत्न झालं त्या दिवशी हे महादेव निकम त्याच दिवशी शहीद झाले. शनिवारी शहीद झाले, सोमवारी पहाटे डेड बॉडी आली आणि मला नंतर मला मग डॉक्टरांनी तसंच त्यांच्या गाडीतून ज्या वेळेस त्यांची डेड बॉडी आली त्यावेळेस मला अंतोडीला घेऊन गेले. गाडीतून घेऊन गेल्यानंतर पहाटे आणल्यामुळं आमचे चुलते आणि आमचे मेहुणे म्हणले, अगं निशा, मामांची आत्यांची तब्येत ठीक नाही, तुला अंतोडीला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे मग. आणि नंतर मग त्यांची गाडी पुढं होती, आमची गाडी पाठीमागं होती. तर सगळे आमच्या गावातून, आमचं गाव लहान आहे अंतवडी कराड तालुक्यामध्ये, आणि ते महाराष्ट्रातले पहिले शहीद आहेत कारगिल युद्धातले. आणि ते शहीद झाल्यानंतर मग गावात सगळे आमचे सगळे चुलते वगैरे ते डोक्याला टावेल वगैरे गुंडाळून रोडला थांबलेले. त्यावेळेस काही जास्त गावात लाईटी नव्हत्या, कंदील नाही का ते ह्याचे असतात ते कंदील होते. आणि तर मी म्हटलं आमचे चुलते कसे काय दिसतात, तर आमच्या आत्यांचा मुलगा होता त्याची गाडी. मला म्हटलं आत्या काही नाही अगं, इथं काहीतरी कार्यक्रम आहे. त्यामुळे मला काही माहीतच नाही. त्यांनी मला अगोदर पुढं घेऊनच नाहीत गेले, कारण ते शहीद झाले. सगळे संवाद आमचे लेटरवर पत्रावरतीच व्हायचे. त्यामुळं एक आठवड्याला प्रत्येक वेळेस पत्र लिहून ते ॲड्रेस पाठ झाल्यानंतर मी म्हटलं ह्या बॉक्सवर, मी असं कधीच बघितलं नव्हतं की त्या बॉक्सवरती हा ॲड्रेस. मी म्हटलं हा ॲड्रेस कसा काय, तरी माझ्या लक्षात आलं नाही. नंतर ज्यावेळेस ते साहेब आले त्यांनी ते कंदील लावून नंतर ते सही घेतली माझी. मी म्हटलं हे काय, तरी मला त्यावेळेस काही समजलं नाही, काहीच नव्हतं माहिती. आणि नंतर ते खोलल्यानंतर ज्यावेळेस ते पार्थिव बघितलं, मी म्हटलं झोपले, तसं मला असे वाटलंच नाही की हे शहीद झाले. मग मी तिथं बाजूला राहिले उभी आणि त्यांच्या डोक्याला हात लावला, तर असं वाटलं नाही ठीक आहेत. तर असं काही म्हणजे जाणवलंच नाही. नंतर पुढं काय झालं मला काही कळलंच नाही. मग नंतर लगेच डॉक्टरांनी मला गाडीत घातलं आणि आमच्या माहेरी घेऊन गेले. आणि विशेष म्हणजे हे शहीद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिसरा करतात, 3 दिवसाचं बाळ घेऊन स्मशानभूमीमध्ये गेलो. आणि विशेष म्हणजे लगेच जिसऱ्याला सुद्धा शिवला आणि लगेच पक्षाने ते प्रसाद पण नेला. म्हणजे एवढी लोक, एवढा समाज होत तरी कोणाची वाट बघत नाही. हे शहीद होऊन आज 25 वर्ष झालेत. आणि ज्यावेळेस शहीद झाले त्यावेळेस ऑपरेशन विजय असं ते काय होतं, त्यावेळेस मग त्या लोकांनी, आर्मीतल्याच लोकांनी कन्येचं नाव ऑपरेशन विजयवरून विजय ठेवलं. ती आता MBL आहे, ती पण 25 वर्षाचीच आहे. आणि ते खूप अभिमानास्पद आहे. आणि तुम्हा सगळ्यांचंच म्हणजे तुमचं सुद्धा ताई, जी एक वीर पत्नी ज्या सगळ्या त्यांचा जो त्याग आहे त्याचं खरंच खूप कौतुक आहे आणि मानाचा मुजरा आहे आणि सलाम आहे त्यांना ताई. पण आज तुम्ही इथे आमच्याबरोबर आलात हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही आहे. तर तुमची ओटी भरली जाणार आहे. आज तोच मान सन्मान इथे तुम्हाला दिला जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे.